चला आज माझ्या छोट्याशा गार्डन मधल्या मेथीची भाजी बनवू। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज सकाळची सुरुवात झाली गोळ्या खाण्यापासून आणि त्यानंतर मग इकडे थोडेफार भांडे घासायचे होते। चमच्याचं स्टँड पण बरेच दिवस झालं धुतलं नव्हतं, मग ते पण वॉश केलं आणि चमचे वगैरे नीट ठेवले। मी कालपासून विचार करत होते की आता मेथी काढायला आली आणि मस्तपैकी भाजी बनवावी। मग आज फायनली काढली आणि एवढी भारी झाली होती ना, आणि मस्तपैकी बऱ्यापैकी आली होती, पण एवढी काय आमच्या दोघींना पुरणार नव्हती, म्हणून एक ब्लिंकिट वरून ऑर्डर केली आणि ती पण भाजी निसून ठेवली। तोपर्यंत इकडे मशीन लावलेले कपडे पण धुवून झाले होते। मग पटकन कपडे वगैरे वाळू घातले, त्यानंतर थोडंफार मग काम केलं आणि नंतर राहिलेलं बाकीचं क्लिनिंगचं काम केलं। आणि तसं आजचा व्लॉग मी आंघोळीच्या नंतर स्टार्ट केला असेल, त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल। आणि नंतर जे काही वाळलेले कपडे वगैरे होते सर्व काही घड्या करून कपाटावरून ठेवलं आणि बेड वगैरे पण नीट केला। आणि मला तर आता कपड्यांना 3-3 कपाट सुद्धा कमी पडतायत, बघा किती जास्त कपडे झाले। आणि हे टी शर्ट मी काल आणलं होतं मॉल मधून, सो खूपच भारी आहे कपडा याचा। जोपर्यंत मी बेडला या अवस्थेत बघत नाही तोपर्यंत माझं काही मनच लागत नाही, म्हणून मग पटकन सर्व काही आवरलं आणि फटाफट हे सर्व केलं ना, मग एकदम मूड असा फ्रेश होतो ना। आणि मला कधी वाटलं नव्हतं मी चालू केलेला हा व्लॉगिंगचा जर्नी बऱ्याच जणांसाठी मोटिवेशन बनेल। सर्व आवरल्यावर मला थोडंफार सामान घ्यायचं होतं जे की मी इथून घेणार होते, सो मग मी तिकडेच गेले होते। त्यानंतर मग इव्हिनिंगला आला होता राहुल, मग त्याला कॉफी वगैरे प्यायची होती, म्हणून मग मस्तपैकी कॉफी बनवली आणि त्यानंतर मग पिझ्झा ऑर्डर केला होता। सो मग त्यांनी पिझ्झा खाल्ला, मी काही खाल्लं नाही कारण मी बाहेरचं बंद केलेले। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.